अमित शहा यांनी भाजपाच्या बंगालमधील विधिमंडळ पक्षनेतेपदी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। आज सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी होणार आहे। केंद्रीय मंत्री अमित शहानी अधिकाऱ्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। दरम्यान पश्चिम बंगालसारख्या अतिशय महत्त्वाच्या राज्यात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवणारे विक्रमी 207 जागा मिळवत भाजपाला सत्तेमध्ये नेण्यात मोठा वाटा उचलणारे सुवेंदू अधिकारी नेमके कोण आहेत पाहूयात। तृणमूल आणि भाजपमध्ये सर्व स्तरावर कामाचा अनुभव त्यांचा राहिलाय। बंगालच्या तळागाळातील राजकारणाची सखोल जाण त्यांना आहे। बूथ पातळीपर्यंत संघटना उभारण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे। कार्यकर्त्यांचा सक्रिय ठेवण्याचं कसब सुद्धा। ममता बॅनर्जींचे एकेकाळचे ते खंदे समर्थक होते। तृणमूलकडून विधानसभा लोकसभेतही ते निवडून गेले। 2007 नंदीग्राम आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली होती। डाव्यांची 3 दशकांची सत्ता घालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। 2020च्या अखेरीस तृणमूल सोडून भाजपामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। ममतांसोबत कायम तीव्र संघर्षाची भूमिका त्यांनी ठेवली। नेमके कोण होते सुवेंदू अधिकारी ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो।